माघी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये खरं तर भक्तीचा महापूर आलेला आहे। लाखो भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। जवळपास 4 लाखाहून अधिक भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली आहे। आता मी विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यात आहे। आज माघी यात्रेच्या निमित्ताने पुणे येथील भाविक सतीश चव्हाण यांच्या वतीने खरं तर ही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। झेंडू, अस्टर, गुलाब, मोगरा, जाई जुई यासह देशी विदेशी फुलांचा वापर करून ही आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। जवळपास 1.5 टन फुलांचा वापर केलेला आहे आणि या आकर्षक फुलांमुळे खरं तर विठ्ठलाचं रूप अगदी खुलून दिसत आहे। आपण बघतो की दर्शनासाठी खरं तर आज पहाटेपासून मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। मंदिरापासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती दर्शनाची रांग गेलेली आहे आणि 8 पत्रासेड भाविकांनी फुल भरलेले आहे। मंदिर समितीने देखील दर्शनाची अत्यंत चोख व्यवस्था केलेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावरती पंढरपूरमध्ये आहे। चंद्रभागेच्या पात्रामध्ये देखील स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळलेली आहे। एकूणच आपण बघतो की माघी यात्रेच्या निमित्ताने मठ, मंदिर असतील, एकूणच सगळ्या परिसरामध्ये 65 एकर परिसर असेल, चंद्रभागा वाळवंट असेल, सगळा हरिनामाचा, विठुनामाचा जयघोष सुरू आहे आणि अवघी पंढरी नगरी विठुनामाच्या विठुनामाच्या गजरामध्ये दुमदुमून गेलेली आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागरे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।